रायगड जिल्ह्यामध्ये आजही पावसाची संततधार सुरू आहे। जोर कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसतात। महाडच्या सावित्री नदीची पाणी पातळी कमी झाल्याने महाडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र माणगावमधील पाणी अद्याप ओसरलेले नाहीये। माणगावात बामणोली रोडवर अजूनही पाणी साचलेलं असून नागरिकांनी उभी करून ठेवलेली वाहनं पाण्यामध्ये बुडालेली आहेत। हवामान खात्यानं आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं प्रशासन सतर्क आहे। सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी संततधार सुरूच आहे। माणगाव शहर आणि परिसरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही। माणगावात बामणोली रोड अद्यापही पाण्याखाली आहे, तर रेल्वे स्टेशन परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रफुल्ल, रायगडमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झालाय, मात्र तरीही पाणी अनेक ठिकाणी साचलेलं आहे, अजून ते ओसरलेलं नाहीये। नक्कीच आज जवळजवळ बघितलं तर पावसाचा 6वा दिवस आहे आणि आज 6व्या दिवशी देखील पावसाचा रेड अलर्ट पाहायला मिळतोय आणि त्या दृष्टीने प्रशासनानं तयारी सुरू केलेली आहे। मात्र आज सकाळपासून बघितलं तर पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाची संततधार सुरू आहे। रात्री जे पुराचं पाणी माणगाव परिसरात आलं होतं ते अद्यापही तसंच असल्याचं पाहायला मिळतं। वाहनं देखील पाण्याखाली गेलेले आहेत। रेल्वे स्टेशन परिसरात अद्यापही पाणी आहे। एक चांगली बातमी अशी आहे की मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी रात्री बंद करण्यात आली होती ती 5 तासानंतर रात्री सुरू करण्यात आली। त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र रायगड जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत त्या आज त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आज शाळेत येणार नाहीत, त्यामुळे त्यांना देखील आज दिलासा मिळणार आहे। महाडमधली जी पूरस्थिती होती ती कमी झालेली आहे। नागोठण्यातलं पाणी देखील कमी झालेलं आहे। नद्यांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे। नद्या ज्या इशारा पातळीच्या आता खालून वाहत आहेत। मात्र हा पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर पुन्हा या नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। रायगड जिल्हा प्रशासनानं संपूर्ण नागरिकांना, या जिल्ह्यातील नागरिकांना